हवा असेल. काही मंडळी मला खास ऐकण्यासाठी दुरून आलेले ते चेहरे मला दिसत आहेत. आत्मिक समाधान हवं असेल, मनाला आनंद हवा असेल, हे तीनच गोष्टी करा, बाकी काहीच करायची गरज नाही. कुठलंच कसलंच कर्मकांड करण्याची गरज नाही, पूजा अर्चा करायची गरज नाही, जप तप करायची गरज नाही. पहिली गोष्ट, जन्म दिलेल्या आईवडिलांना प्रेमानं बोला, त्यांची सेवा करा, त्यांच्या सहवासात राहा, त्यांच्यासोबत जेवण करा, त्यांना समजून घ्या, त्यांना प्रेम द्या. नाम है मंदिर, नाम है मस्जिद, नाम है काबे कैलाश में, खोजी होय तो तुरंत मिलयो पलभर की तलाश में. तो परमेश्वर इथेच आहे. कुठे शोधीशी काशी अड तू, कुठे शोधीशी रामेश्वरी, हृदयातला भगवंत राहिला उपाशी. तो परमेश्वर उपाशी राहू देऊ नका. आणि म्हणून आईवडिलांची सेवा. अरे हो विजयकुमार, आईवडिलांची सेवा हे आपलं पहिलं कर्तव्य. दुसरं कर्तव्य, ज्या गुरुनी आपलं घडवलं, मोठं केलं, 4 अक्षरं शिकवली, ते घरातले गुरु असतील, बाहेरचे गुरु असतील, 4 भिंती ते 4 भिंतीच्या बाहेरचे, त्या गुरुबद्दल नेहमी कृतज्ञतेची भावना ठेवा. कारण त्यांच्यामुळं आपल्याला काहीतरी कळालं, जीवनाचं बरं झालेलं आहे. त्या गुरुबद्दल नेहमी आदर ठेवा. ही दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्या मातीमध्ये आपण जन्मलो, ज्या कुटुंबामध्ये आपण जन्मलो, ज्या गावामध्ये आपण जन्मलो आणि ज्या देशामध्ये आपण जन्मलो, त्या कुटुंबाची पांग फेडा. समाजासाठी काहीतरी द्या, जे आता गोविंद गुरुजी देत आहेत. समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी तुमच्यापर्यंत जे काही जमेल ते करा. मी स्वतः माझं शरीराचं संपूर्ण देहदान केलेलं आहे. विलासराव देशमुख हॉस्पिटल लातूरला मी देहदान केलेलं आहे. मी कर्मकांड मानत नाही, मी अंधश्रद्धा मानत नाही, मी विवेकवादी जगातला विवेकवादी युवक आहे. म्हणून मी माझ्या शरीराचं देहदान केलेलं आहे. मी मेल्यानंतर माझ्या देहावर कुठलेही कर्मकांड होणार नाही. माझा देह 6 तासाच्या आत विलासराव हॉस्पिटलला जाणार, विलासराव देशमुख हॉस्पिटलला जाणार. माझ्या पत्नीनं माझा विचार ऐकून ती स्वयंस्फूर्तपणे देहदान केलेलं आहे. माझ्या मुलानं देहदान केलेलं आहे. आमच्या कुटुंबामध्ये 3 गाणी देहदान केलेलं आहे. काकाचा अर्ज झाला आहे, काकूचा अर्ज झाला आहे, 5 अर्ज माझ्या घरामध्ये आहे. कारण मेल्यानंतर तुळशीचे पानं घाला, सोनं घाला, उजवीकडे बसावं का डावीकडे बसवावं, हाडं गंगेला टाकायचं का मथुरेला टाकायचं का काशीला टाकायचं, अशा फालतू कर्मकांडामध्ये न पडता आम्ही आमचं देहदान केलं. बोले तैसा चाले या भावनेतून हे करतोय. तर आपण प्रत्येकजण समाजाचं काहीतरी देणं ते दिलं पाहिजे. एवढं एक सांगतो आणि शेवट एवढंच करतो. विद्यार्थी शब्दाने मी शेवट करणार आहे, कारण याच विषयावर बोलण्यासाठी मला बोलवलं आहे. बंधूंनो भगिनी, या देशामध्ये हजारो शेकडो ऋषीमुनी जे करू शकले नाही, या देशामध्ये मी म्हणणारे जे काही करू शकले नाही, ते एका विद्यार्थ्यांनी केलं. त्याचे अनंत उपकार आमच्या तुमच्यावर प्रत्येकावरती आहेत. त्याला नाव ठेवणाऱ्यावरती आहेत, त्याला दुष्ण देणाऱ्यावरती आहेत, त्याचे पुतळे फोडणाऱ्यावरती आहेत, त्या पुतळ्याला चपल्याचा हार घालणाऱ्यावरती आहेत. त्या सगळ्यांचं ज्यांनी कल्याण केलं त्या विद्यार्थ्याची एक गोष्ट शेवटी सांगतो, ते खास या ठिकाणी हरिओमसाठी सांगतोय. एवढी जाणीव ठेवायची आहे प्रत्येकाने आणि आपापल्या घरी जायचे. मुलगा शाळेतून घरी येतो, आई नाही आहे, बाप जीव खाऊ घालतो, पाठीवरून हात फिरवतो. असे अनेक दिवस गेले. मुलाला प्रश्न पडतो की आपला बाप आपला दररोज जीव खाऊ घालतो, पण आपल्यासोबत जेवायला का बसत नाही. मुलगा घरी येतो, वडिलाला विचारला पाहिजे म्हणतो. जेवायला वाढतात वडील आणि तो वडिलाला म्हणतो की बाबा तुम्ही दररोज मला जीव खाऊ घालता, माझ्या पाठीवरून हात फिरवता, पण तुम्ही माझ्यासोबत बसून जेवत का नाही. त्या बापाने इतकं सुंदर उत्तर दिलं. या ठिकाणच्या प्रत्येक बापाने ते उत्तर घरी घेऊन जायचे आहे. बाप म्हणाला, अरे बाळा माझी भूक भाकरीची नाही आहे, तू अजून अधिक मोठं बनावं ही माझी भूक आहे. हे बाप ज्या घरामध्ये आहेत, घरदार विकून, पत्रे विकून, जमीन जुमला विकून आणि ज्या माय माऊल्या आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि नाकातली नथनी आणि सोन्याचे कडं आणि सोन्याचे मंगळसूत्र विकून जी माय माऊली आपल्या मुलाला शिकवते, मी तुम्हाला लिहून देतो, त्याचा मुलगा मोठा झालेला असेल आणि त्याचं नाव इतिहासामध्ये आलेलं असेल. त्यागाशिवाय, संघर्षाशिवाय, समर्पणाशिवाय जगामध्ये काहीच होत नाही. ज्या मुलाची गोष्ट मला मी सांगितली, त्या माठाची गोष्ट असेल, ह्या भुकीची गोष्ट असेल, त्याच मुलाची ही कथा आहे. थोडं पुढे घेऊन जातो आणि अवघ्या 3 मिनिटामध्ये माझा विषय संपवतो. तो मुलगा शिकत गेला, मोठा झाला. कोलंबिया विश्वविद्यापीठाने एक सर्वे केला. कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये 300 वर्षामध्ये शिकून गेलेले जे विद्यार्थी होते, जे जगभर पसरलेले होते, आणि त्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचं नाव मोठं केलं, समाजाचं नाव मोठं केलं, मानवतेचं नाव मोठं केलं आणि त्या देशामध्ये त्यांनी प्रचंड मोठी क्रांती घडवून आणली आणि तिथली जी प्रस्थापित व्यवस्था आहे ती प्रस्थापित व्यवस्था उलटून टाकली. अशा जगभरातल्या 167 विद्यार्थ्यांची यादी कोलंबिया विश्वविद्यापीठाच्या अभ्यासकाने केली. 300 वर्षाचा इतिहास संग्रहित करण्यात आला. 97 लोकांची यादी तयार झाली. 3 विद्यार्थ्याची यादी तयार करत असताना त्या परीक्षकांना, त्या अभ्यासकांना प्रचंड ताण आला आणि शेवटी कोलंबिया विश्वविद्यापीठामधून 300 वर्षामध्ये शिकून गेलेल्या जगभरातल्या सर्वश्रेष्ठ 100 विद्यार्थ्यांमध्ये पहिला क्रमांक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आमची छाती गर्वानं फुलून येते. पण दुर्दैव आहे
की या महामानवाचा फोटो माझ्या घरात नाही. नको त्या बागुलबुवा असलेल्या, समाजाला लुटणाऱ्या, देशाला लुटणाऱ्या आणि आमचं तुमचं शोषण करणाऱ्या शेकडो हजारो चुकीच्या महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये टांगलेला असतो. पण आमच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नसतो, गाडगे बाबा तुकडोजी महाराजचा फोटो नसतो, आमच्या घरामध्ये बसवण्णाचा फोटो नसतो, आमच्या घरामध्ये तुकाराम महाराजचा, ज्ञानेश्वर माऊलीचा फोटो नसतो, आमच्या घरामध्ये रोहिदासा कबीरदासाचा फोटो नसतो, बुद्धाचा चारबागाचा फोटो नसतो, आमच्या घरामध्ये सत्यपाल महाराजचा फोटो नसतो, पण आसाराम बापूचा फोटो असतो. हे व्यवस्थेचं प्रचंड मोठं दुर्दैव आहे. आणि मित्रांनो, संपूर्ण भारतवर्षामध्ये एकमेव हा युवक आहे की ज्याचं नाव कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये स्वर्ण अक्षरानं कोरण्यात आलं. एक मोठा ब्रांझचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. त्याच्या खाली एक वाक्य लिहिण्यात आलेलं आहे. ते जगप्रसिद्ध वाक्य आहे, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढंच नाहीये तर फर्ल बर्न नावाचा एक जागतिक कीर्तीचा विचारवंत म्हणतो की या पृथ्वी तलावर आजपर्यंत जेवढे जन्मलेली माणसं आहेत, मेलेली माणसं आहेत, जन्माला येणारी माणसं आहेत, कालच्या, आजच्या आणि उद्याच्या संपूर्ण पृथ्वी तलावरचा सगळ्यात बुद्धिमान माणूस जर कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पाठीमागं? जमीन जुमला, पैसा, अडका, हिरे, माणिक, मोती, व्यापार, उद्योग, घराणेशाही, राजेशाही, वशिला, जात, धर्म काही नसताना केवळ ज्ञानाच्या बळावरती त्या माणसानं पूर्ण जग हलवून टाकलं. त्याच्या नावानं विद्यार्थी दिन साजरा केला जातो. ज्याला चपलपशी, बुटपशी, दाराच्या बाहेर बसून शिकावं लागलं, गुरुजी मारताना सुद्धा त्याचा स्पर्श होईल आणि आपला विटाळ लागेल, आपला जात बाटेल म्हणून गुरुजी खडू फेकून मारायचे, छडी फेकून मारायचे. चपलाजवळ, बुटाजवळ, दाराच्या बाहेर बसून शिकलेल्या विद्यार्थ्याच्या नावानं भारत सरकारला विद्यार्थी दिन साजरा करावा लागला. तो आदर्श विद्यार्थी आमचा तुमचा आदर्श असला पाहिजे. मी कवी आहे. अचानक एकदा वादळ सुटलं, घरटं फांदीपासून तुटलं, वाऱ्याच्या हेलकाव्याने जोरात जमिनीवर आपटलं. माहीत नाही कोणाला काय वाटलं, पण पिलांच्या काळजातलं मात्र आभाळ फाटलं. साऱ्याच पिलांनी भलताच चिवचिवाट केला. धरणी मातेला विनंती केली, घरटं आमचं परत दे, मोबदल्यात हवं ते घे. धरणी म्हणाली, वादळं गरिबांची घरटी तोडण्यासाठी येतात, दुबळ्यांचे संसार मोडण्यासाठी येतात. तू मनात एकच जिद्द धर, पुन्हा कसल्याही वादळानं पडणार नाही तुझं घर, असं त्याहून सुंदर घरटं निर्माण कर. तेव्हापासून चिमणी आपल्या पिलांसाठी नवं घरटं बांधत आहे. वादळाला आव्हान म्हणून आपलं घरटं फांदीवरती टांगत आहे, आपलं घरटं फांदीवरती टांगत आहे. अशी पोरं आपल्या कुटुंबातून, घराघरातून, अशी पोरं वाडी वस्तीतून जन्माला आली पाहिजे. यासाठी आदरणीय गोविंदराव चिटंपरे सरांसारख्या शिक्षकांची गरज आहे. यासाठी आदरणीय बालाजी जाधव सरांसारख्या शिक्षकाची गरज आहे. चांगल्या माणसाची गरज आहे. इथं थांबतो. वंदे मातरम. धन्यवाद. आदरणीय काळे सरांनी मला बोलवलं, श्रीनिवास जाधव सरांनी मला बोलवलं. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, दंडवत घालतो, थांबतो. वंदे मातरम. जय महाराष्ट्र, जय कर्नाटक.